वेंगुर्ली तालुक्यातील आडेली गोपीनाथवाडी येथील डॉक्टर अनंत दिगंबर प्रभू अदगावकर यांनी लाल भेंडीचे झाड 20 फूट 2 इंच इतके उंच विकसित करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. याबाबत त्यांचे कृषी क्षेत्रासह सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ही संकल्पना माझ्या डोक्यात अशी आली की रानभेंडी जी आहे ती भरपूर पौष्टिक होती आणि पण लोक ती खायला घाबरत होते. मग माझ्या असं लक्षात आलं की मी याच्या अगोदर माझा पहिला पॅटर्न होता 530 नंबरचा, तो पॅटर्न आणि रानभेंडी ही दोन्ही मी क्रॉस करून ही भेंडी मी तयार केली. ही भेंडी तयार केली अशासाठी की लोक ते खायला घाबरता नाही, म्हणजे लोकांच्या मनात एक भीती असते, बाबा काहीतरी खाऊन होईल अशी एक भीती असते. आणि माझ्या मनात असं लक्षात आलं की आदिवासी जे लोक आहेत ती ह्या भेंडीचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. तुम्ही नेटवर गेला तरी तुम्हाला समजू शकतं काय काय रेसिपी बनवली जाते आणि त्यांच्यामुळे त्यांचे आरोग्य किती खणकर असतं हे माझ्या लक्षात आलं. एकंदरीत मी हे करता असताना असं लक्षात आलं की बाबा हे आपण केलं तर आपल्या देशासाठी महत्त्व मोठं वाढेल. कारण कसं एक तर अर्थव्यवस्था ही सुधरेलच, पण आरोग्य व्यवस्था सुधारणं हे सगळ्यात मोठं असतं आपल्यासाठी आणि त्याच्यामुळे मी हे केलं. आणि अशा पद्धती करताना मी धालबडी, पॅचबडी, आयग्रॅफ, आपण सॉफ्ट कलमवर असे वेगवेगळ्या कलमाची पद्धत हे करून किंवा कटिंग पद्धत ही करून मी ह्या जातीची जतन करून मी आता ती माझी झाड वाढवलेलं आहे. विश्वविक्रम झालेला आहे हा, कसं पाहता तुम्ही याच्याकडे? विश्वविक्रम म्हणजे कसं, गेल्या वर्षी माझं झाड 22 फूट उंच झालेलं, पण वाऱ्याने ते अचानक म्हणजे मी असं काय मोठी काळजी घेतली नव्हती, फक्त एक बांबूचा आधार दिला होता आणि नंतर करेन म्हणून ते राहून गेलं होतं. मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं माझं हे झाड एवढं झालं म्हणजे नंतर मी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी हेच झाड 22 फूटपर्यंत कसं नेता येईल ह्याच्या मागे मी करून आता सध्या मी ते जवळजवळ नाही तुम्ही बघू शकता 20.2 वर सध्या आहे ते, पण 22च्या पुढे ते जाऊ शकतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.